मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधला जो 9वा पाठ आहे, कविता आहे औक्षण. इंदिरा संत यांची ही कविता आपल्या सैनिकांविषयीची कृतज्ञता, आपल्या सैनिकांविषयीचा आदर, आपल्याला सैनिकांचा वाटणारा अभिमान या विषयावर आधारलेली आहे. पण इथं सैनिकांचा मोठेपणा सांगत असतानाच सर्वसामान्य व्यक्ती ज्या आहेत त्यांचा छोटेपणा, त्यांचं न्यूनत्व हे या कवितेतून प्रगट केलंय. या कवितेचा विचार करताना आपल्याला 2 गोष्टींचा विचार करावा लागेल. एक म्हणजे सैनिकांच्या कार्याचं मोठेपण आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसांचं लहानपण. सैनिकांचं कार्य एवढं थोर आहे की त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आम्ही खूप लहान आहोत. त्यांचं मोठेपण व्यक्त करायला आम्ही असमर्थ आहोत, हा भाव यातून त्यांनी व्यक्त केलाय. औक्षण करणे म्हणजे ओवाळणे. सैनिक सीमेवर जाण्यासाठी सज्ज आहेत, लढाईवर जाण्यासाठी सज्ज आहेत. मग त्यांना निरोप देताना आपल्या भावना प्रगट करायच्या. सैनिकांना सीमेवर जात असताना निरोप देताना मनात येणाऱ्या भावना यातून कवयित्रीने प्रगट केल्या. पण एक गोष्ट आहे, ही कविता जरी कवयित्रीने लिहिलेली असली तरी त्यातून भावना मात्र सर्व भारतीयांच्या वतीने त्यांनी प्रगट केल्या. सर्व देशवासियांच्या मनात काय भावना येतात, सीमेवर सैनिक जात असताना काय भावना उचंबळून येतात, याचं वर्णन म्हणजे औक्षण ही कविता. काय म्हटलंय त्यांनी ते आपण आता सारांश रूपाने थोडक्यामध्ये पाहूया. कवयित्री म्हणते की तुम्ही निघालाय, पण सैनिकांनो, तुमचं कार्य एवढं थोर आहे, तुमचा त्याग एवढा मोठा आहे, तुमचं शौर्य इतकं विशाल आहे की त्याचं वर्णन करायसाठी किंवा तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी किंवा तुम्हाला सहाय्य करण्यासाठी माझ्यासारखी सामान्य व्यक्ती काय करू शकते. कारण माझ्या मुठीमध्ये द्रव्य नाही तुमच्यासाठी काही कार्य करावं, तुमच्यासाठी काही उभं करावं, तर मी आर्थिक दृष्ट्या सुद्धा असमर्थ आहे. द्रव्य म्हणजे माझ्याकडे संपत्ती नाही, पैसा नाही. तुम्ही जितकं मोठं कार्य करता तेवढ्या तोला मोलाचं आर्थिक असं काही उभं करावं, आर्थिक तुम्हाला सहाय्य करावं एवढी क्षमता माझ्या मुठीमध्ये नाहीये. तुम्हाला पाठिंबा द्यावा, तुम्हाला मदत करावी म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर सीमेवरती यावं, तर एवढं माझ्या शिरेमध्ये रक्त नाही. म्हणजे माझ्याकडे शारीरिक सामर्थ्य नाही. पहा, नीट लक्षात ठेवा, माझ्याकडं संपत्तीच्या दृष्टीने सामर्थ्य नाही, माझ्याकडं शारीरिक दृष्ट्या सामर्थ्य नाही. द्रव्य या शब्दानं आर्थिक असमर्थता दाखवली आहे, तर रक्त या शब्दातून शारीरिक असमर्थता दाखवली आहे. कष्ट करण्यास मी तुमच्यासारखे कष्ट करण्याला मी समर्थ नाही असं त्यांनी म्हटलं. बरं, मग अजून काय करता येईल? तुमच्या तोला मोलाचा तुम्हाला निरोप देता यावा यासाठी माझा जीव ओवाळून टाकावा. जीव ओवाळून टाकणे म्हणजे जीवाचा त्याग करणे, जीव अर्पण करणे.
तरी त्या म्हणतात की तुमचं जे काय कार्य आहे ना, त्या कार्यापुढे माझा जीव देखील अतिशय क्षुद्र आहे, अतिशय सामान्य आहे. असे किती जीव ओवाळून टाकले, किती जीव अर्पण केले, तरी तुम्ही करत असलेल्या सीमेवरच्या शौर्याला आपण तुलना करू शकत नाही, त्याची बरोबरी करू शकत नाही. तुमच्या शौर्य गाथेपुढं माझं कर्तृत्व हे अगदी शून्य दर्जाचं आहे, अतिशय लहान आहे. मी काय करावं? माझ्याकडे द्रव्य नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, माझ्याकडे रक्त नाही म्हणजे माझ्याकडे सामर्थ्य नाही. मी जीव ओवाळून टाकावा तरी माझा जीव हा तुमच्या कार्यापुढे क्षुद्र आहे, आणि तुमच्या पराक्रमापुढे माझे कष्ट जे आहेत ना, माझी जी काही शान आहे, शान असा शब्द वापरलाय की माझं जे कर्तृत्व आहे ते अगदी नगण्य आहे, अगदी सामान्य आहे. आता ही झाली सर्व भारतीयांची भावना. एका बाजूला हिमालयासारखं उत्तुंग कार्य असणारं, शौर्य असणारे आपले सैनिक, आणि एका बाजूला सामान्य नागरिक म्हणून असलेली आपली अतिशय सामान्यता, अतिशय लहानपण. आता हे शौर्य कसं आहे सैनिकांचं, त्याच्यावर एक कडवं वापरलंय. त्यांचा आधी आपली सर्वसामान्यांची क्षुद्रता सांगितली, सामान्यत्व सांगितलंय, आणि मग सैनिकांचं असामान्यत्व सांगताना त्यांनी एक खूप छान कडवं वापरलंय, खूप छान कडवं लिहिलंय. त्यामध्ये ते म्हणतात की अरे बापरे, तुम्ही किती धीट आहात, किती धाडसी आहात, देशासाठी केवढा त्याग करायची तुमची तयारी आहे. तुमच्या शौर्याचं वर्णन करावं तर तुमच्या भोवती डोक्यावरून सदैव इथं घोंगावे बंबारा असा शब्द वापरलाय. बंबारा म्हणजे गोळीबार, गोळ्यांचे येणारे आवाज. शौर्य व्यक्त करण्यासाठी कवयित्रीने त्या शौर्याला शोभेल असे शब्द वापरले. पहा, घोंगावे, वादळ घोंगावतं. घोंगावे हा शब्द जो आहे ना, ते शौर्य प्रगट करणारा शब्द आहे. बंबारा हा शब्द सुद्धा शौर्य प्रगट करण्यासाठी वापरला. इथं त्यात नाजूकपणा नाही, सीमेवरचं सगळं जीवन कसं आहे, धडाडतंय, त्याला शोभेल असे शब्द वापरायला पाहिजे. आणि कवयित्रीने ते अचूकपणे वापरलेले आहेत की घोंगावे बंबारा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काहीतरी भयानक, काहीतरी फार शौर्यपूर्ण असं रूप समोर उभं राहतं, असा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. त्या म्हणतात केवढं तुमचं शौर्य आहे. सगळ्या बाजूनी, चहुदिशेनी, मस्तकावरून, डोक्यावरून गोळीबारांचे आवाज तुमच्या कानावर सारखे पडत असतात. त्यातून कल्लोळ धुरांचे, हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा. धुरांचे लोटच्या लोट सीमेवरती उसळत असतात. उंचपर्यंत धूर आणि धूळ उडत असते, आणि अशातून तुम्ही मात्र काय करता, धडाडत्या तोफांमधून, तोफांचा त्या गोळीबार, गोळ्यांचा वर्षाव होतो. तोफेचे गोळे डोळ्यासमोर पडत असलेले दिसत असतात, आणि त्याचा धूर उंच उंच जातो, धूळ उंच उंच जाती. पण त्या धुरकटलेल्या, धुळीनं माखलेल्या वातावरणात सुद्धा तुमची पावलं मात्र शौर्याने भरलेले असतात आणि पुढे पुढे चालत असतात. केवढ्या भीषण परिस्थितीतून सैनिकांनो तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाता. तुमचं पाऊल म्हणजे भारत मातेचं पुढं पडणारं पाऊल आहे. तुम्हाला या गोळ्यांची भीती वाटत नाही, तुम्हाला या तोफांची भीती वाटत नाही. हा धूर आणि ही उडणारी धूळ तुम्हाला घाबरवू शकत नाही. तुमची पावलं ही पुढेच चालत राहतात. त्याला जिद्दीचे पाऊल असं म्हटलंय की जिद्द आहे की मी मागे हटणार नाही. किती वर्षा होऊ दे, लांब काय, एखादा गोळा खुद्द माझ्या अंगावर येऊन पडला तरी सुद्धा माझी पावलं ही पुढत जाण्याचा प्रयत्न करणार. सैनिकांचं शौर्य, ते शौर्य प्रगट करण्यासाठी वापरलेली विशिष्ट शब्द रचना ही नीट लक्षात घेतली म्हणजे सीमेवरचं वातावरण काय आहे, केवढी भीषणता असती
केवढं मृत्यूचं तांडव त्या ठिकाणी चालू असतं. आणि अशा वेळेला मृत्युंजय असल्याप्रमाणे आपले सैनिक मात्र धीराने जिद्दीने कसे पुढे जातात त्याचं वर्णन केलंय. आणि मग त्या काय म्हणतात पहा, की तुमची ही विजयाची दौड हा शब्द वापरलाय, की तुमचा हा विजयाकडे चाललेला प्रवास हा डोळे भरून पाहावा असं वाटतं. तुमचं पुढं पडणारं एक एक पाऊल आमच्या मनामध्ये तुमच्या विषयीची कृतज्ञता, तुमच्या शौर्याविषयीची कृतज्ञता जी आहे ना ती अधिकाधिक बळकट करत जाते. तुमच्या विजयाची दौड डोळे भरून पाहावी असं त्यांना वाटतं. आणि ती पाहत असताना खूप छान कल्पना केली, की मी कोणचं तबक वापरू. सामान्य तबक घरातलं आपण घेतलं आणि औक्षण केलं, सामान्य निरांजन आपण घेतलं आणि त्याची ज्योत उजळवली आणि त्यांनी सैनिकांना ओवाळलं तर ते औक्षण फार सामान्य ठरेल. त्या म्हणतात तुमच्या शौर्याकडे टक लावून पाहणारे आम्ही भारतीयांचे डोळ्यांचं मी तबक केलंय. आणि डोळ्यांचं तबकामध्ये तुमच्या विषयीच्या आदराने, तुमच्या विषयीच्या अभिमानाने, तुमच्या शौर्य गाथेने आनंदाने येणारं आणि तुमच्या काळजीमुळे येणारं, काळजीतून येणारं जे डोळ्यातलं पाणी आहे त्या अश्रूंची ज्योत मी केली आहे. पहा किती विरोधाभास आहे. अश्रू म्हणजे पाणी आहे आणि निरांजनाची ज्योत म्हणजे अग्नी आहे. अग्नी आणि पाणी कसे एकत्र येणार. पण त्यांनी कल्पना केली की माझ्या डोळ्यातलं प्रत्येक थेंब, तुमच्या आठवणीने येणारा प्रत्येक थेंब जणू दिव्यातली ज्योत आहे आणि माझे डोळे म्हणजे जणू तबक आहे. ही कल्पना खूप व्यवस्थितशीर लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की मी माझ्या डोळ्याच्या तबकातून अश्रूंच्या ज्योती पेटवल्या आहेत आणि असं दिव्य अशा प्रकारचं तबक घेऊन मी तुम्हाला ओवाळते. ते तबकही दिव्य आहे आणि ती ज्योतही दिव्य आहे. तेच खरं तुमच्या कार्याचा गौरव आहे. कारण सामान्य ज्योतीने तुमच्या कार्याची ओवाळणी करता येणार नाही. आणि म्हणून ते असं म्हणतात की असं मीच करते का. नाही, अशा देशातल्या लाखो कोटी लोकांच्या डोळ्यांची तबक झाली आहेत आणि येणाऱ्या अश्रूंची निरांजन बनली आहेत, ज्योत बनली आहे. आणि सर्व भारतीयांच्या वतीनं मी तुम्हाला हे औक्षण करते. त्याला दीन दुबळ्यांचे औक्षण असा शब्द वापरला की तुमच्या कार्यापुढे आम्ही म्हणजे अतिशय दीन दुबळे आहोत, सामान्य आहोत. इथं दीन याचा अर्थ दुर्बल असा नका घेऊ, सामान्य. दीन याचा अर्थ पैशाने गरीब असा मोजका अर्थ नका घेऊ, तर तुमच्या कर्तृत्वापुढे आमची सामान्यता. आम्हा दीन दुबळ्यांचं हे तुम्हाला एकच औक्षण आहे असं त्यांनी म्हटलंय आणि त्यांच्या कार्याचा गौरव केलाय. मुलांनो, खूप भावपूर्ण अशा प्रकारची ही कविता आहे. 2 टप्प्यामध्ये ती आपण लक्षात घेणार आहोत. एका बाजूला उत्तुंग कार्य असणारी आपले सीमेवरचे जवान आणि दुसऱ्या बाजूला सामान्य अशा प्रकारची असलेली कोटी जनता. पण सामान्य असलो तरी सुद्धा सैनिकांविषयी वाटणारा आदर, त्यांच्याविषयी वाटणारा अभिमान हे तर प्रगट केलंच पाहिजे. आणि म्हणून ते प्रगट करण्यासाठी त्यांनी व्यक्त केलेल्या निरांजनाच्या आणि तबकाच्या भावना, ही सगळी कविता ही आपल्या सैनिकांविषयी उद्देशून लिहिली आहे आणि आपल्या सर्व भारतीयांच्या वतीने उद्देशून लिहिली आहे. मुलांनो, हा सगळा अर्थ जो आहे ना तो नीट लक्षात ठेवा. सीमेवरचं वातावरण तयार करण्यासाठी वापरलेले बंबारा, कल्लोळ, नंतर जिद्द, दौड हे शब्द लक्षात ठेवा. कारण सैनिकांचं वर्णन करायचंय म्हटल्यानंतर त्या तोलामोलाचे शब्द वापरले पाहिजे. वात्सल्य प्रगट करताना औक्षण, आसू, डोळे हे जे आहे ना की डोळे भरून पाहावी, ही जी आहे ना सामान्यांची भावना प्रगट करण्यासाठी वापरलेले अचूक शब्द रचना आहे. तर इंदिरा संतांची
ही अतिशय सुंदर असलेली कविता एकदा हा सारांश नीट ऐका, तो नीट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला या कवितेतून कवयित्रीला नेमकं काय म्हणायचंय हे लक्षात येईल. धन्यवाद.